रामचंद्र. नमस्कार. आज आमच्यासाठी खास दिवस आहे, कारण आज राजकुमार महाडिक आणि सर्वांचं लाडकं नाव दामू, पण आम्ही त्यांना ओ महाडिक असंच नेहमी असल्यामुळे खूपदा वाटायचं असं राजकुमार असं हाक मारावं, पण तसं काही कधी डेअरिंग झालं नाही. नाव खूप छान आहे आणि आज त्यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस आहे आणि आमचं भाग्य हे आहे की आजच्या दिवशी आम्ही त्यांचा वाढदिवस आमच्या घरात साजरा करत आहोत. तर महाडिक, तुम्हाला हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज हे छोटस सेलिब्रेशन आहे आणि आता आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात करत आहोत. तर महाडिक आता निवृत्त होणार. अजून खूप दिवस आहेत असं म्हणता कधीच कमी दिवस राहिले आणि तो निवृत्तीचा क्षण आता जवळ पण आलाय. आणि नोकरीत असताना, आपल्या सेवा करत असताना हा वाढदिवस, आणि हा वाढदिवस साजरा करताना अनेकदा आम्ही बँकेत आनंद घेतलाय, पण तो आनंद आज आम्ही दोघंही वेगवेगळ्या शाखेत असल्यामुळे अशा प्रकारे इथे घेता येतोय, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतोय. आणि आता औक्षण. आज अशा प्रकारे वाढदिवस साजरा करताना, तळेले शाखेत असताना सगळ्या स्टाफची अतिशय आठवण येते आणि त्यावेळेचे असे सगळे सुंदर क्षण, तुमच्या वाढदिवसाचे आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाचे क्षण आज आठवून खूप असा आनंद वाटतोय. आणि तुमच्यासाठी आज स्पेशल केलाय मी काजूगराचा हलवा. नाही, आज बनवायचा मान. नक्की तुम्हाला तो आवडला असेल. आणि याच्यानंतर इकडे गेल्या वर्षीच ह्यांची रिटायरमेंट झाली 30 एप्रिलला आणि ह्या वर्षी महाडिक 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत. एकाकडे 1 वर्षाचा अनुभव आहे, तर दुसरा निवृत्तीनंतर काय करावं या विचारात आहे. आणि आज जसा काजूगराचा हलवा केलेला आहे तसा अननसाचा पण मुरांबा केलेला आहे आणि तो महाडिकांना बनवायचा आहे. आजचा दिवस हा गोड खाण्याचाच आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी येता कामा नये. तसं महाडिकांचं एक चांगलं आहे, जे आहे त्याच्यात ते खूप छान आनंद मानतात. आणि याच्यानंतर औक्षण करायला येते वैष्णवी. आणि महाडिक, आजच्या दिवशी तुम्ही आज आमच्याकडे आलात, खूप खूप आनंद होतोय की असा पण हा एक वेगळा क्षण आहे. काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकांना वाढदिवसाच्या 60th वाढदिवस आहे आज त्यांचा. यानंतर ते रिटायर होणार आहे. तर त्यांचा प्रवास म्हणजे माझ्याशी त्यांचा आलेला हे त्यांची ओळख झाली ती म्हणजे आई बँकेत असल्यावर त्या बँकेत ते कामाला होते. तर मी आईकडनं नेहमी ऐकत आली आहे की त्यांचे जे पार्टीज असायचे काय असायचे, तर त्यांचे पार्टीज म्हणजे हे ताक, की उन्हाळ्यात असो काय असो, की ते ताक घेऊन यायचे आणि सगळेजण मिळून ते पियायचे. आणि त्यासाठी मी त्यांना आज ताक देते की आता उन्हाळा चालू आहे त्यासाठी. आणि ताक
त्यांना देते याचं विशेष की ताक पिऊन खूप फायदे असतात त्याचे. तर त्यांना हेच शुभेच्छा देईन की असेच तुम्ही रिटायर झाल्यावर तंदुरुस्त राहा आणि उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला. ही देवाचरणी प्रार्थना आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर महाडिक वैष्णवीने सांगितलेली ही एक आठवण आहे. पण आठवताना आपण तळलेला असताना आपण ताक आणायचो, राजू, तुम्ही आणि मी. त्या आधाचे 3 भाग करायचो आणि मस्त प्यायचो. आणि आज हे घरगुती ताक म्हणून तुम्हाला देताना मला आनंद होतोय. तर तुम्ही याचा आस्वाद घ्यावा. आज हे सगळे शाकाहारी पदार्थ बघितल्यावर सगळ्यांना वाटत असेल की हे खरंच दाजींच्या घरात शिजलेत का? तर ही सत्य घटना आहे की तुमच्यासाठी म्हणून हे खास केलेले आहे. आणि अशा प्रकारचा हा वाढदिवस साजरा होताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपली सेवानिवृत्तीचा क्षण पण जवळ आला आहे. तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.